नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर हा व्हिडिओ आहे 9 फेब्रुवारीचा ठाणा फेस्टिवलमधला. ठाणा फेस्टिवलमध्ये खूप आपले गायक येऊन गेले. अभिजीत सावंत आला होता. अभिजीत सावंत 8 फेब्रुवारीला होता. तर त्या दिवशी तर मी इथे नव्हते, मी लोणावळ्यात होते, त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ नाही बनवता आला. 7 फेब्रुवारीचा व्हिडिओ मी केला आहे, तो तुम्ही पाहिलाच असेल. इथे ना बरेच सिंगर येऊन गेले. त्याच्यानंतर द सुफी सोल आलं होते. त्याच्यानंतर बरेच नृत्य कलाकार, गायक असे सर्वजण येऊन गेले. तर आज आत्ता हा जो व्हिडिओ आहे हा सनम जो ब्रँड आहे त्यांचा आहे. तर चला आपण ऐकूया त्यांची थोडीशी गाणी. आणि तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाला प्रौढ प्रेक्षक जे आहे ती खूप जास्त प्रमाणात आहे. आणि त्यांचा उत्साह तर तुम्ही पाहिलात व्हिडिओमध्ये, काय नाचत होते आणि बापरे खूप मस्त एकदम. पण खूप गर्दी होती, त्याच्यामुळे मग मी जास्त वेळ इथे थांबली नाही. आता मी जाते, थोडं मैत्रीण येते, विना येते, तर तिच्यासोबत थोडंसं तिकडे स्टॉल वगैरे ते कसे आहेत ते बघतो. तर ही बघा, ही सगळी गर्दी आहे. पूर्ण 90 फीट रोड भरला होता. एवरीबॉडी, उन्होंने बहुत प्यारी पिक्चर बनाई है मेरी, तो उनका नाम है हर्ष Salvi. Guys, everybody make a huge amount of noise for him. What a
स्वीट गाय, थैंक यू सो मच. ये प्यार हमें चाहिए पूरी जिंदगी भर आप सबसे. इतकी गर्दी होती की ज्यांना लाईव्ह इथे बघायला मिळालं नाही, मग ते लोक काय करत होते, जे स्क्रीन लावल्या होत्या मोठ्या मोठ्या साईडला अशा, तर तिथे उभं राहून पण लोक बघत होते. म्हणजे असा लोकांचा उत्साह होता आणि एवढी गर्दी होती. आणि इथे पाहू शकता आवाडसाहेब आलेत. तर मी आपला नॉर्मल व्हिडिओ बनवत होती आणि तेवढ्यात त्यांची तिथून गाडी आली आहे आणि त्यावेळेसच त्या बरोबर व्हिडिओमध्ये आले आणि हे मला नंतर कळलं. सेल्फी पॉइंट बघ ना. सेल्फी पॉइंट बघ, आभारी केले. आणि इथे आपले महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मस्त असा स्टॅच्यू इथे होता. पाहू शकता, खूप सुंदर आहे. ॲक्च्युली हे ना, ह्या लोकांनी खरं ना एप्रिलमध्ये वगैरे ठेवायला पाहिजे होतं, मुलांच्या एक्झाम झाल्यावर. हो ना, मग तेच तर. हां, नाही ना, तर रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे. हो मग. 90 फीट रोड, खारेगाव, पारसिक नगरचा हा जो ठाणे फेस्टिवल 3 दिवस असतो. तर दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीच्या आसपास असतो. तर त्याचे अपडेट्स तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्की मिळतील. त्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. खूप मोठ्या लेवलवर हा ठाणे फेस्टिवल होतो.
वेगवेगळे गायक, नृत्य कलाकार असे इथे येत असतात आणि परफॉर्म करत असतात. तर ते आपल्याला पाहायला मिळतं. तर पुढच्या वर्षी नक्की जे पण माझा हा व्हिडिओ पाहत असतील ठाण्याच्या आसपास, मुलुंड, डोंबिवलीचे वगैरे, तर तुम्ही ह्या ठाणे फेस्टिवलची मजा घेऊ शकता आणि त्याचे अपडेट्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद.